हा खूप तापलेली आहे जमीन. नमस्कार मंडळी, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल द फूडस्टर सुजाता. गुड मॉर्निंग. एवढ्या सकाळी मी स्टेशनवर काय करते, तर घरी बसून मला कंटाळा आला होता. सो डिसाईड केलं कुठेतरी जाऊ. तर सकाळी 8ची ट्रेन होती आणि मी 15 मिनिट्स आधी स्टेशनला पोचली होती. ट्रेन लेट आली, पण ट्रेनमध्ये खूपच गर्दी होती. कशीबशी जागा मिळाली आणि नंतर पोचलो आम्ही आपल्या फायनल डेस्टिनेशनला, जे आहे. व्हिडिओचा ट्रेलर बघून तुम्हाला समजलंच असेल तर आपण कुठे आलो. तर आपण आलो आहे खोपोलीला. तर मी इथे एकटी नाही आहे, तर माझ्यासोबत माझे सिस्टर आणि तिचे हस्बंडही आहेत. अँड दिस इज अवर फेवरेट प्लेस टू डू ब्रेकफास्ट. सकाळी 7:30ला निघाली होती आणि आता वाजले 10:30 आणि मला प्रचंड भूक लागली आहे. आता मी पेटपूजा करून घेते. जर तुम्ही व्हिडिओच्या इथपर्यंत आला आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो मला लाईट वेट नाश्ता करायचा होता. सो मी माझ्यासाठी ऑर्डर केले मेदूवडा, आणि जे मिसळपाव आणि पावभाजी मी ऑर्डर नाही केलं आहे, बिकॉज ते खूप हेवी होऊन जाईल पावामुळे. अँड माय फेवरेट टी. चहाशिवाय तर मी राहूच नाही शकत. तर स्टेशनवरून शेअर ऑटो करून आपण आता चाललो आहे एका ठिकाणी, जी माझी फेवरेट प्लेस आहे. नेचरच्या ठिकाणी चाललो आहे आपण, आणि दरवर्षी मी एकदा तरी इथे येऊनच जाते. पाण्याचा फ्लो बघा. गगनगिरी मठाचा परिसर. तर आम्ही मठात गेलो नाहीये, हे तुम्ही फ्लो बघू शकता पाण्याचा, आणि वरून धबधबे वाहत आहेत. तर आपण आलोय खोपोलीतल्या गगनगिरी महाराजांच्या मठात. तर चला आता आपण एंट्री घेऊया. सोबळा कसा काळा झाला. ते एंट्री झाली आहे. आत एंट्री करायच्या आधी हातपाय स्वच्छ धुवून घेतले. पाय दे सुशांत. पाय धुवून. हे मठ खूप स्वच्छ, सुंदर, शांत आहे. आणि मेन म्हणजे इथे सगळे शिस्तबद्ध आहेत आणि असं वाटतच नाही की आपण खोपोलीत आहोत. असं वाटतं आपण वेगळ्याच जगात आलो. तर आम्ही पुढे चाललोय. हे गगनगिरी महाराजांचे समाधी मठ आहे. मंदिराच्या परिसरात शूटिंग करायला मनाई केली आहे, म्हणून आपण पुढे येऊन थोडा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. हा खूप तापलेली आहे जमीन. हा चटके बसतायत. महाराजांनी खूप लहान वयातच संन्यास घेतला होता आणि परिसरात त्यांनी खूप वर्षे तपश्चर्या केली. महाराजांनी पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण याबाबत प्रचार आणि जनजागृती केली. भाई कुठे गेला दुसरा? आणि हिला इथे फोटोशूट काढायचं या मॅडमला. हा किती छान वाटतंय. इथे पुढे शंकराचं मंदिर आहे, तर आपण तिथे जाणार आहोत फोटोशूट करून. पेरू आणि पेरूचं फ्रेंड. दोघं बेस्ट फ्रेंड बाजूला. तर या महादेवाच्या मंदिराला मिनी केदारनाथ असेही म्हणतात. आणि पाऊस असल्यामुळे वरती गुफेत जायचा रस्ता बंद केला होता. त्यांचं फोटोशूट चालू आहे. पाण्याचा फोर्स खूप जास्त आहे इथे. हा ब्लॉग इथे नाही संपत आहे अजून. या मॅडमच्या घरी जायचंय, जेवायचंय. वॉटरफॉल नाही, नडाळ. कुठे जायचंय? नडाळला जायचंय. हा नडाळला जायचंय. तर चला. तर हा आहे मठाच्या बाहेरचा परिसर, अगदी शांत आणि हिरवगार, आणि आजूबाजूला डोंगरच डोंगर. खूप सुंदर व्ह्यू आहे. लॉस्ट इन नेचर. खूप छान व्ह्यू आहे. वॉटरफॉल.
फायनली आपण पोहोचलोय या सेलिब्रिटीच्या घरी आलो आपण सोसायटीमध्ये. इथे मस्त गार्डन एरिया. किती वेळ लागेल अजून लिफ्ट यायला? काळी दिसत पण नाहीये. आता आम्ही जेवलो, आराम केला आणि मोबाईल वगैरे चार्ज करून आता आम्ही चाललो दुसऱ्या प्लेसवर. चला तर हां, दुसऱ्या प्लेसवर चाललो आम्ही फिरायला. बॅक साइड आणि इथे आम्ही डिस्कस करतोय कितीच्या ट्रेनला घरी जायचं आहे. तर आता आपण चाललो नेक्स्ट प्लेसवर. आता मी आली खंडाळ्याला. विश्वास नाही बसत आहे, खूप वर्षानंतर आलोय आणि इथे आम्ही आलोय वाघजाई देवीचं दर्शन घ्यायला. खूप छान वाटतंय, वातावरण खूप छान आहे. चला व्हिडिओ शूट करते ना, लावून लग्नाच्या आधी आली होती लग्नाची पत्रिका द्यायला. आता खूप वर्षानंतर चालली आहे मी. लग्नाच्या आधी आलेली 4 महिने आधी. चला फोटो काढूया. स्टॉप कर. लहानपणी फॅमिलीसोबत खूप यायचो, पण पहिल्यांदा मी आणि माझी बहीण आम्ही एकटे आलो आहे देवीचं दर्शन घ्यायला. मंदिराला लागूनच एक गार्डन आहे ज्याला मंकी गार्डन किंवा सनसेट पॉईंट असंही म्हणतात. इथून मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे दिसतो. लहानपणी या गार्डनमध्ये आम्ही खूप खेळलो आहे आणि इथे खूप मंकी असायचे जे की आता दिसत नाही आहेत. दिस इज स्मॉल. आतमध्ये जायचं होतं पण आतमध्ये कपल्स असतील म्हणून आम्ही गेलो नाही. तर इथून आपल्याला दिसते मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि ही खोल दरी आणि हे धबधबा दिसतंय. खूप सुंदर व्ह्यू आहे, खूप हिरवगार आणि खूप छान वाटतंय. तर इथे आम्ही खूप सारे फोटोज काढले आणि लोकांना सुट्टी असल्यामुळे वीकेंड असल्यामुळे खूप सारे लोक येऊन इथे शूट करत होते, फोटो काढत होते. बिकॉज परिसरच एवढा सुंदर होता. निसर्गाच्या सानिध्यात यायला तर खूपच भारी वाटतं. आणि हा धबधबा तर अट्रॅक्शन होता, अट्रॅक्शन लिटरली. गार्डन फिरून झालंय, फोटो वगैरे काढून झाले. आता आपण सगळ्यात जास्त फोटो ना ही मीनाक्षी मोरे ना सॉरी आता गुरु 661 प्लीज फॉलो. बाय बाय खंडाळा. तर परत आपण आलो खोपोलीला. संध्याकाळ झाली होती आणि चहाशिवाय आपला दिवस काय संध्याकाळी जात नाही. आणि आता मी आले माऊली चायनीज आणि पावभाजी सेंटरला. गेल्या वर्षी मी इथली व्हिडिओ काढली होती आणि ती व्हिडिओ खूप व्हायरल झाली होती. आणि ही व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे इथल्या लोकांनी ह्यांना खूप चांगला रिस्पॉन्स दिला. आणि मी इथे ऑर्डर केले मसाला पाव जे माझं फेवरेट आहे.
इथल्या ओनरने आमच्याशी संवाद साधला की व्हिडिओ व्हायरल गेल्यानंतर त्यांना किती चांगला रिस्पॉन्स मिळाला. आणि इथे आम्ही ऑर्डर केले मंचुरियन शेजवान फ्राईड राईस आणि ही हाफ प्लेटची क्वांटिटी आहे. यम्मी यम्मी नूडल्स पण आलो. डिश बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. यम्मी. आणि इथे आम्हाला आमचे काका भेटले होते तर आमचं बिल त्यांनीच पे केलं. सो थँक्यू सो मच काका या व्हिडिओ थ्रू. आर गोइंग बॅक टू अवर होम. लेट्स गो. 6च्या ट्रेनला जाणं काही शक्य नाही झालं तर आता 8 वाजले. आता 8च्या ट्रेनने आम्ही आधी जाणार कर्जतला आणि मग कर्जतवरून CSTची ट्रेन पकडून आम्ही पोहोचलो ठाण्याला. आणि कर्जतला बाय बाय बोललो. आणि माझी बहीण कल्याणला राहते त्यामुळे ती आधी उतरणार आहे आणि मग मी ठाण्याला उतरणार आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग लाईक आणि कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.